नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे। शेतकरी मित्रांनो, 28-29 जुलै रोजी राज्यातील अनेक भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। तर हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये राहणार आहे, तुमच्या गावात पावसाचा अंदाज कसा राहील, हे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुमच्या येथील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, जळगावमध्ये आपल्याला 28-29 तारखेदरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला राहील। त्यानंतर सेंडवामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा तर शिरपूरमध्ये सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर नंदुरबार या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर साक्रीमध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल व ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर जळगावमधील काही भागात आपल्याला ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर धुळे पारोला या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस व ढगाळ वातावरण राहील। मालेगाव चाळीसगाव या भागात सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल। त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 28-29 तारखेदरम्यान आपल्याला बघायला मिळेल। यामध्ये सिल्लोड, जालना, वैजापूर, मनमाड, शिरपूर, पैठण या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर पैठण, श्रीरामपूर या ठिकाणी काही भागात उघडीप आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघायला गेलं तर नाशिकच्या घाटमाथ्यावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा आपल्याला 28 ते 29 तारखेला बघायला मिळेल। यामध्ये नाशिकचा घाटमाथा, नाशिकच्या अनेक तालुक्यांमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यानंतर इगतपुरीमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। यानंतर वाडा, पालघर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर जुन्नर या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 28 ते 29 तारखेदरम्यान बघायला मिळेल। त्यानंतर कल्याण, डोंबिवली, मुंबई या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर खोपोली, खेड, पुण्याचा घाटमाथा, पुण्यामधील काही भागात जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघायला गेलं तर गोरेगाव, चिपळूण, साताऱ्याचा काही भाग, रत्नागिरी, राजापूर या भागात सुद्धा घाटमाथ्यावर आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल। काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर कराड, विटा, वडूज या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर कराडमध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघायला गेलं तर सावंतवाडीमध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस 28 ते 29 तारखेदरम्यान आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघायला गेलं तर 28-29 तारखेदरम्यान पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, इंदापूर, बारामती, दौंड, करमाळा या ठिकाणी सहसा पावसाची उघडीप राहील। ते काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पडू शकतो, मात्र या ठिकाणी आपल्याला पावसाची उघडीप दिसते आहे। त्यानंतर पेठ, लातूर, केज, बीड, माजलगाव, परळी या ठिकाणी सुद्धा पावसाची उघडीप राहील। तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो व ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर परभणी, नांदेड, वाघोला या ठिकाणी तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण व हलका पाऊस राहील व पावसाची उघडीप राहील। त्यानंतर जिंतूर, हिंगोली, पुसद, उमरखेड या भागात सुद्धा पावसाची उघडीप राहील। तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो। तर लोणार, चिखली, वाशिम, कारंजा, अकोला, खामगाव या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस आपल्याला काही तुरळक ठिकाणी बघायला मिळेल व ढगाळ वातावरण राहील। काही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होऊन मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर यवतमाळ, वर्धा, आर्वी, अमरावती या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वणी, चंद्रपूरच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो, मात्र या ठिकाणी शक्यता कमी आहे मोठ्या पावसाची। म्हणजे या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस 28-29 तारखेदरम्यान बघायला मिळेल।
शेतकरी मित्रांनो, त्यानंतर गडचिरोलीमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला अनेक भागात बघायला मिळेल। काही ठिकाणी मध्यम पाऊस व हलका पाऊस गडचिरोलीमध्ये बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर गोंदियाच्या काही भागात तुरळक ठिकाणी जोरदार तर बाकी ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वारसावणी या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। घोटी या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण व हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील पावसाचं वातावरण आहे। आपल्याला फक्त कोकण भागात, मुंबईमध्ये, जळगावमध्ये काही तुरळक ठिकाणी, तर नाशिक, कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। नंदुरबारमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी राहणार आहे। तर छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। बाकी इतर ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडताना बघायला मिळू शकतो। मात्र सहसा बाकी ठिकाणी पावसाची उघडीप राहून हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।